नमस्कार दर्शको, मी राजेंद्र घरत, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर. दर्शको, आज आमच्या स्टुडिओत खास व्यक्तीचं आगमन झालेलं आहे. माझे मित्र श्री अमित गंगाराम मोहिते हे त्यांचं नाव. ते गेल्या 20 वर्षाहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. जवळपास 14 वर्षे ते जी एंटरटेनमेंट इथे प्रोमो एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडून 5 मराठी चित्रपटांचं संकलन करण्यात आलेलं आहे. डॉन 2 आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा या 2 हिंदी चित्रपटांच्या संकलनामध्ये सुद्धा त्यांनी योगदान दिलेलं आहे. आणि लवकरच आता येत्या 16 ऑगस्ट रोजी थर हा नवीन मराठी सिनेमा त्यांचा प्रदर्शित होतोय. अशा या श्री अमित मोहिते यांचं मी आमच्या या स्टुडिओत हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. सर्वप्रथम नवे शहरचे उपसंपादक राजेंद्र घरत सर आणि नवे शहर यांनी आज मला इथे बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. थँक्यू सर. धन्यवाद. अमितजी, पहिलाच प्रश्न. आपल्याला करिअर करण्यासाठी अनेक क्षेत्र खुणावीत असतात. तुम्ही फिल्म एडिटिंगचं क्षेत्र, संकलनाचं क्षेत्र का निवडलं? कसं आहे ना, फिल्म क्षेत्र हेच एक खूप मोठं क्षेत्र आणि चॅलेंजिंग क्षेत्र आहे. त्याचा अभ्यास जेव्हा केला जातो तेव्हा कळतं की पिक्चर जो बनतो, चित्रपट जो बनतो, तो फक्त आणि फक्त एडिटच्या टेबलवर. ते चॅलेंजिंग होतं आणि ते चॅलेंज मी स्वीकारलं. मला त्याच्यात रुची आली, त्याचा अभ्यास केला आणि नंतर म्हटलं जर का करिअर करायचं तर या क्षेत्रात करायचं. आणि मग त्या क्षेत्रात पाऊल उचललं आणि ते सक्सेस झालं. ते करण्याआधी तुम्ही नोव्हेंबरीत काम केलं. कोणकोणत्या क्षेत्रात काम केलं, कसं कसं काम केलं, त्याच्याबद्दल जरा थोडक्यात माहिती द्या. मी शाळेत असतानाच कम्प्युटरची आवड होती. तेव्हाच मी ग्राफिक डिझायनिंग शिकलेलो. आणि जेव्हा नवी मुंबईत आलो तेव्हाही मी ग्राफिक डिझायनर म्हणूनच आलेलो. माझा नवी मुंबईतला पहिला जॉब ट्विन सिटी टाइम्स मध्ये ॲज ए लेआउट आर्टिस्ट होता, ग्राफिक डिझायनर. मग तिथून जी सुरुवात झाली त्याच्यानंतर मग एक वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांमध्ये काम केलं. त्याच्यानंतर मग एडिट लाईनीत आलो. तुम्ही कर्नाळा वाहिनीसाठी इतिहासाच्या पाऊलखुणा नावाची एक मालिका केली. तर त्याच्यात नोव्हेंबरीचं शूटिंग, नोव्हेंबरी आणि परिसरातलं कुठे कुठे चित्रीकरण करण्यात आले? आम्ही जे केलं इतिहासाच्या पाऊलखुणा, त्याचा संदर्भच असा होता की नवी मुंबई किंवा पनवेल यांच्यामधले जे ऐतिहासिक स्थळ आहेत त्यांच्यावरच सिरियल करायची होती आणि त्यांनाच उद्देशून हा कार्यक्रम होता. अच्छा. महेश मांजरेकरांसोबत तुम्ही फक्त लढ मनासाठी पण काम केलंय. कसा होता तो सगळा अनुभव? ऍक्च्युली पिक्चर पूर्ण झाला. पिक्चर पूर्ण होईपर्यंत महेश मांजरेकर कुठेही पिक्चर मध्ये नव्हते. बरं. म्हणजे आम्ही जास्त त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो नाही. पण जेव्हा आमची मेकिंग पूर्ण झाली आणि जेव्हा आम्हाला त्यांना दाखवायची होती आणि त्यांना काहीतरी मिफ्टासाठी साऊथ आफ्रिकेला जायचं होतं आणि मला कॉल आला त्यांच्या असिस्टंटचा की आज तुम्हाला ती दाखवायची आहे. बरं. तर मी जेव्हा ती त्यावेळेस डीव्हीडी चालायची तर ती डीव्हीडी बनवली आणि घेऊन गेलो. तर त्यांचे असिस्टंट होते, त्यांनी लॅपटॉपमध्ये टाकलं आणि त्यांनी दाखवायला स्टार्ट केली. आणि विधीनं काहीतरी 2-3 मिनिटातच सरांनी विचारलं अरे हे काय, हे कोणी केलं? म्हणजे ते थोडेफार रागवलेले. तर ते 2 असिस्टंट होते, दोन्ही बाजूने उठले, बोलले सर हे अमित मोहिते त्यांनी केलेलं आहे. तर तेव्हा त्यांची आणि माझी पहिली इंटरॅक्शन झाली. नंतर मग त्यांनी विचारलं, त्यांनी सांगितलं की हा सीन काढायचा आहे आणि मी ऐकलं. त्याच्यानंतर 1.5 तास ते बघत होते, पण त्याच्यानंतर ते काय बोलले नाही. एकूण चांगला अनुभव होता. खूप चांगला अनुभव. हा झाला एका मराठी निर्माता दिग्दर्शकाचा अनुभव. तुम्ही डॉन 2 आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा याच्यासाठी पण एडिटिंग मध्ये तुम्ही योगदान दिलेलं आहे. हिंदी चित्रपट कलावंत, हिंदी निर्माते, दिग्दर्शक हे मराठी कलावंत, मराठी तंत्रज्ञ यांच्यासोबत कसे वागत असतात? जोपर्यंत माझा अनुभव आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त तुम्हाला काय येतं यालाच प्राधान्य दिलं जातं. मग तो मराठी असो किंवा हिंदी असो. बरोबर. आता जसं मी फरहान अख्तर बरोबर काम केलं, जेव्हा फरहान अख्तरचा आणि माझं पहिलं इंटरॅक्शन झालेलं तेव्हा मी ऍक्च्युली घाबरलेलो की एवढे मोठे डिरेक्टर आहेत. म्हणजे ती व्यक्ती सगळ्या क्षेत्रामध्ये सर्व गुणसंपन्न आहे. तर ती जेव्हा येणार होती तेव्हा मी घाबरलेलो. आणि जेव्हा आमचं इंटरॅक्शन झालं, माझी ओळख करून दिली, तर त्यांना कळालेलं की मी घाबरलोय. तर त्यांनी सर्वात पहिल्यांदा मला बाजूला घेतलं.
माझ्याशी बोलणी केली, मला रिलॅक्स केलं, त्याच्यानंतर आम्ही कामाकडे वळालो. त्यामुळे तुम्हाला काय येतं ह्याच्यावर तुमचं डिपेंड आहे की तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये किती मान भेटेल ते. बरोबर आहे. कसं असतं की कुठल्याही क्षेत्रात गेलो की आपल्याला एक रोल मॉडेल समोर असतं, एक आदर्श कोणतरी समोर असतो. एडिटिंग अर्थात संकलनामध्ये तुम्ही कोणाला जास्त मानता? मी तसं बघायला गेलो तर खूप सारे, पण मी मानतो फक्त राजू हिराणी. कारण तेच एक आहेत जे एडिटर आहेत, डिरेक्टर आहेत. एडिटर आणि डिरेक्टर दोन्ही एकत्रच असण्याचा फायदा हा असतो की जेव्हा तुम्ही शूटवर असता तेव्हाच तुमच्या डोक्यात चालू असतं की मी एडिट काय करणार आहे. त्यामुळे तुम्हाला असं वेगळं शूट करून घ्यावं लागत नाहीये. हे जे मी शिकलो ते फक्त राजू हिराणीचे मूवीज बघून बघून शिकलो की त्यांची डिरेक्शन स्टाईल कशी आहे, त्यांची एडिट स्टाईल कशी आहे, आणि फक्त त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न करतो मी. एडिटिंग, प्रोमो एडिटिंग हे करताना तुम्ही त्याच्या आधीच्या जीवनात, महाविद्यालयीन जीवनात, खालसा कॉलेजमध्ये असताना तुम्हाला काही अवॉर्ड्सने तुम्हाला सन्मानित करण्यात आलं, नंतर कामानिमित्त सन्मानित करण्यात आलं, बेस्ट ऍक्टर, बेस्ट एडिटर असे पुरस्कार तुमच्या वाट्याला आले. काय भावना असायची ते पुरस्कार स्वीकारताना तुमच्या मनात? खूप चांगली आठवण करून दिलं. तर कॉलेजमध्ये होतो, पहिलंच वर्ष होतं. आत्ता जसा आहे तसाच तेव्हाही होतो. काहीतरी करण्याची इच्छा होती. तर कॉलेजमध्ये लागला आमचा बॅनर की, म्हणजे बोर्ड लागायचा त्यावेळेस की ज्यांना ज्यांना नाट्य क्षेत्रामध्ये काम करायचं असेल किंवा नाटकात काम करायचं त्यांनी. मी गेलो आणि झालं, पहिल्याच अटेम्प्ट मध्ये मी सिलेक्ट झालो. आमचं नाटक होतं ऑल द बेस्ट. हे 1 अंकी नाटक होतं, त्यांचं 3 अंकी होतं. तर आम्ही भरत जाधव आणि अंकुश चौधरी यांची परमिशन घेऊनच केलेलं. पण हे नव्हतं माहिती की फायनलला तेच येणार. आता फायनलला तेच येणार, त्यांचीच ऍक्टिंग त्यांच्याच समोर करून दाखवायची म्हणजे अजून मोटिवेशन आलं. पण त्यांनी तसंच केलं. अंकुश चौधरी, भरत जाधव पहिले भेटले, त्यांनी आम्हाला रिलॅक्स केलं आणि त्या ह्याच्यामध्ये बेस्ट ऍक्टरचं माझं पहिलं प्राइज जे असेल ते अंकुश चौधरी आणि भरत जाधव यांच्यातर्फे भेटलेलं, आणि ते खूप खूप महत्वाचं होतं माझ्यासाठी आणि आहे. पण त्याच्यात त्या तिघांपैकी कोणता रोल तुमच्या वाट्याला आला होता? भरत जाधवचा. अरे वा. मुख्याचा रोल होता, त्यामुळे ते अजून थोडं बोधरेशन खाली होतं की नाही, भरत जाधव स्वतः खुद्द भरत जाधव समोर आहेत आणि त्यांचाच रोल करायचा आहे. तर ते थोडंसं प्रेशराईज होतं, पण ते झालं चांगलं. आता परत आपण थरकडे येऊया. थर हा बहुप्रतीक्षित सिनेमा आहे जो 16 तारखेला प्रदर्शित होतोय. महाराष्ट्रभर सगळीकडे प्रदर्शित होतोय 16 ऑगस्टला. तर त्या सिनेमाबद्दल काय सांगाल? ते कशावर आधारित आहे, काय स्टारकास्ट आहे, आणि तो 16 तारखेलाच प्रदर्शित करण्यामागे तुमचा काय हेतू आहे? फिल्म लाईन मध्ये जो काम करतो, ज्याला डिरेक्टर बनायचं असतं, त्याला एका संधीची गरज असते. आणि मला ती संधी दिली विलास चव्हाण सरांनी, आणि अक्षरशः मी त्यांचे खूप आभारी आहे की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून एवढा मोठा पिक्चर माझ्या हातात दिला. ऍक्च्युली याचे पहिले डिरेक्टर श्री उमेश पवार सर, पण कोरोनाच्या महामारीमध्ये ते आपल्याला सोडून गेले, मी समजू शकतो. ते आपल्याला सोडून गेले. त्यांचं काम बघितलं, त्यांनी खूप चांगलं काम केलेलं, खूप चांगलं चित्रीकरण केलेलं, खूप चांगलं लेखन केलेलं. पण चित्रपट पुढे न्यायचा होता, त्यामुळे मला काही अजून लिहावं लागलं, जे मी विलास सरांची परमिशन घेऊन ते लिहिलं. त्याच्यानंतर मग त्याचं डिरेक्शन केलं, आणि मग विलास सरांच्या मदतीने, त्यांच्या स्टार कास्टने, सगळ्यांनी हेल्प करत तो चित्रपट पूर्ण झालाय. आणि मला ह्या दोघांबद्दल सांगताना आनंद वाटेल की यांनी कोणती मोठी स्टार कास्ट नाही घेतली. आणि मी त्यांना विचारलं का नाही घेतली, तर त्यांनी क्लिअर कट सांगितलं की मी, उमेश पवार, आम्ही दोघं ह्याच्यातून आलोय, स्टेज मधून आलोय, थिएटर मधून आलोय. तर आम्हालाही त्याच मुलांना वर काढायचं होतं. त्यामुळे आम्ही फक्त स्टेज आर्टिस्ट घेतलेले, कोणताही नामांकित कलाकार न घेता आम्ही स्टेज आर्टिस्ट घेतले. आणि त्यांनी सगळ्यांनी उत्तम अभिनय केलेला आहे. आणि मी तर आवर्जून तुम्हाला विनंती करेन की हा चित्रपटगृहात जाऊनच पाहायचा आहे, जो 16 ऑगस्टला सर्व महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. तर दर्शक हो, हे आहेत माझे मित्र श्री अमित गंगाराम मोहिते. त्यांनी त्यांची संकलन विषयक कारकीर्द
थर हा सिनेमा, त्यांना याआधी मिळालेले विविध पुरस्कार, हिंदी मराठी चित्रपटातल्या नामांकित व्यक्तिमत्वांबरोबर त्यांच्या झालेल्या चर्चा, त्यांचे अनुभव आमच्यासोबत त्यांनी शेअर केले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या पुढील सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. थँक्यू सर, थँक्यू. दर्शक हो, श्री अमित मोहिते यांची ही मुलाखत आपणास कशी वाटली ती नवेशर यूट्यूब चॅनल, नवेसर फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामवर जाऊन अवश्य बघा आणि नवेशर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले कमेंट अर्थात अभिप्राय लिहा आणि आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद. थँक्यू.